नमस्कार, मी तुमच्या सर्वांचा लाडका अद्वैत। सगळ्यात आधी तुम्हा सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार की तुम्ही आमच्या सिरियलला या सिरियलच्या गोष्टीला इतका छान प्रतिसाद देताय। ओपनिंग कसं होईल क्लोज मध्ये तुझ्या तू आला फॅरशा समोर आणि हे बघतोयस तुझ्या कपाळात तुम्हाला दिसत असेल की माझ्या डोक्यावर कपाळावर माझ्या एक गंधाचा टिक्का लावलाय। तुम्हाला माहिती आहे की अद्वैतला हे पूजा अर्चा देवधर्म हे सगळं अजिबात आवडत नाही। या सगळ्याच्या खूप विरोधात असलेला हो बाहुशीतल्या देवळात गेलो। हे बरं आहे, मी तुला विचारलं देवळात येतोस का, तर मला नाही म्हणा। एखाद्या गोष्टीने आपल्याला स्वतःकडे खिचून घ्यावं ना, असं काहीतरी एक दैवी शक्ती वगैरे का म्हणतात मला माहिती नाही, आणि माझा त्या सगळ्यावर विश्वासही नाही। वाय बट त्या देवीच्या गाभाऱ्यात एकदम स्ट्रेंज फिलिंग आलं। देवळात गेल्यावर अद्वैत बरोबर काय झालं हे सगळं जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर पाहत राहा 7व्या मुलीची 7वी मुलगी, फक्त झी5 वर कधीही कुठे। स्वतःचे ब्युटी पार्लर काढणं हे माझं कधीच स्वप्न नव्हतं, पण आयुष्यात काही अशा घटना घडल्या की तुम्हाला तुमच्याकडेच एका वेगळ्या दृष्टीने बघण्याची संधी मिळते। पैशांच्या अभावी माझ्या मुलींच्या शिक्षणावर मला परिणाम होऊ द्यायचा नव्हता, म्हणून माझा व्यवसाय सुरू केला। राजू, मला ना पार्लरला खूप वर न्यायचं, खूप मोठं करायचं, आणि हे करण्यासाठी जे जे लागेल ते सगळं करायचं। आणि ज्यांना हे पार्लर छोटंसं आणि फालतू वाटतंय ना, त्यांना ते मला मोठं करून दाखवायचं। करू ना मोठं? येस, आम्ही आहोत तुझ्यासोबत। वीणा जी आज खूप सुंदर दिसते, म्हणजे नेहमीच सुंदर दिसते, पण आज ती आज मोर बनून आली। तर हा, तर आता तुम्हाला कळलं असेल, म्हणजे मी ज्या प्रकारे इथे खेचतोय, तर आज आमची इथे खेचली जाणार आहे, कारण आम्ही आलो आहोत चला हवा येऊद्या सेटवर। तुम्ही काय काय शिकला? मला वर्कशॉप नाही दिलं यार। मला वर्कशॉप आवडलं। काय बनवलं तुम्ही? मी काय बनवलं? हे बाजू शकतो मला हॅपी बर्थडे। एक
गोष्ट मला इथे फक्त नमूद करायची ती अशी आहे ना की आम्ही आमच्या सेटवर खूप धमाल मस्ती करत असतो. आत्ता माझ्या पोटात भीतीनं गोळा ह्यासाठी आला आहे की तसे जर काही प्रश्न आम्हाला विचारले गेले तर आम्ही नक्की काय सांगणार आहोत. आणि आय एम शुअर आमची टीम इतकी रॉकिंग आहे ना की आम्ही इथे सुद्धा काहीतरी धिंगाणा नक्कीच घालणार आहोत. आम्ही आहोत इथे ह्या भव्य दिव्य सेटवर चला हवा येऊ द्याच्या आणि आम्ही इथे मज्जा करायला आलोय. आम्ही इथे खूप हसायला आलोय. तर बेसिकली आज आम्ही खूप एक्सायटेड आहोत की काय होणार आहे इथे बघायला. नेहमी म्हणजे चला हव्यामध्ये स्पूफ असतो किंवा कोणावर तरी पॅरडी केली जाते. सो वी आर व्हेरी एक्सायटेड. तू फक्त कपडे शाहरुख खानचे घालतेस, बोलतोय तू किशोरी अपडेट झालास. अरे त्या पण काय बोलतात, कोणाला कसलीच तोंडाला लागत नाही. तुम्ही आमचा शो बघतच असाल, दार उघडबय हे नक्की बघत असाल, पण आता आम्हाला इथे बघायला विसरू नका. तुम्ही पण बघा चला हवा येऊ द्या आणि आमची सिरियल हृदय प्रीत जागते झी5 वर कधीही आणि कुठेही. ओनली ऑन झी5.